कासार वडवलीपर्यंत मेट्रो 4 ला आरडीएसओची मंजुरी मिळाली। 3 महिन्यांमध्ये मेट्रो ट्रॅकवर धावणार आहे। मेट्रो 4 आणि मेट्रो 4A मार्गासाठी सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आले। गडकरी जंक्शन ते कासार वडवली दरम्यान ही मेट्रो धावणार आहे। एकूण 10 स्थानकादरम्यान प्रवाशांना सेवा मिळणार आहे। ठाणे घोडबंदर परिसरातल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। याबद्दल अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, आता कासार वडवलीपर्यंत खरं तर मेट्रो धावणार आहे, प्रवाशांना कसा फायदा होईल? नक्कीच त्याचा मोठा प्रवाशांना फायदा होणार आहे। त्याचं कारण मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत ठाण्याला स्टेशनला जातात त्यांना तिथनं रिक्षा ज्या आहेत त्या मिळत नाहीत किंवा जी ठाणे महापालिकेच्या परिवहनची सोय आहे ती देखील तेवढीशी पुरेशी नाहीये, अपुरी पडते ती। त्यामुळे ही जी मेट्रो आहे ती सुरू झाल्यानंतर त्याचा मोठा फायदा होणार आहे। खरं तर ही मेट्रो नंतर मीरा भाईंदरला देखील जोडली जाणार आहे। मात्र आता जर आपण बघितलं तर मेट्रो 4 आणि मेट्रो 4A मार्गिकेवर गाडीच्या ट्रायल रनला सप्टेंबर पासून सुरुवात झाली होती आणि आरडीएसओच्या तपासणीनंतर 2026 मध्ये MDRDAने प्रस्ताव पाठवला होता। तर या सुरक्षा पत्रासाठी हे जे आहे काम ते थांबलेलं पाहायला मिळत होतं। मात्र 1 जूनला आपण बघतोय की महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला हे सुरक्षा पत्र जे आहे ते मिळालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता ही जी मेट्रो आहे त्याला कुठेतरी वेग आहे तो मिळणार आहे। मेट्रो 4 ही 32.32 किलोमीटर आहे, तर मेट्रो 4A ही 2.7 किलोमीटर लांबीची मार्गिका आहे। या दोन्ही मार्गिकांवर मिळून 32 स्थानके असणार आहेत आणि सध्याची जी मेट्रो आहे भाग्यश्री, आता प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असंच म्हणावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।